कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्री जी। अंतकरणाची कान करू नका। भगवान महादेवाची निश्चिम भक्त असणारी एक वृंदा नावाची भक्त आहे, तिची गोड कथा आहे। तिचा पती आहे जालंधर, तो राक्षस आहे, दुष्ट दुर्जन पती आहे आणि ती मात्र निश्चिम देवाची भक्ती करायची, ती पतिव्रत आहे। ती मनात विचार करते, माझा पती कसा बी असला आणि काही बी जरी असला तरी मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। बऱ्याचशा काही आमच्या माय मावल्या सज्जन हो त्या पतिव्रता असतात, पण आपला पती काय करतो आणि काय नाही त्याच्याशी काही मतलब नसतो त्यांना। त्या आपलं दिवसभर काम करणार, स्वतःचं शेत असलं तर स्वतःच्या शेतात आणि नसलं तर लोकांच्या शेतात मोलमजुरी करणार आणि त्याच्याकडे लक्ष पण देत नाहीत। घरी आलं की तो काय तिला सुख देत नाही, तो शिव्या देणार, मारहाण करणार। पण ती माय माऊली आपलं खाली मान घालून ती आपलं ती लेकरा बाळासाठी, स्वतःसाठी, त्या मारणाऱ्या नवऱ्यासाठी सुद्धा दोन भाकरी करूनच ठेवते। तिनं ठरवलेलं असतं, मी माझं पतिव्रता माझा धर्म आहे आणि तो मी माझा पूर्णपणे मी माझ्या ताकदीनिशी मी तो पूर्ण करणार। पती कसा बी असू द्या सज्जन हो, खरोखर इमानदार या जगामध्ये मातृत्व शक्तीसारखं दुसरं इमानदार तुम्हाला कोणी शोधून बी सापडणार नाही। की या आमच्या माय मावल्या किती इमानदार आहेत सांगू सज्जन हो, किती इमानदार आहेत बरं का दादा, एवढ्या इमानदार आहेत या माय मावल्या, एवढ्या इमानदार आहेत। किती बी कुणाचा पती दारू पिणार असेल, किती बी मारहाण करणार असेल, त्रास देणार असेल, पण त्याची इज्जत मात्र कधी त्या रस्त्यावर येऊ देत नाही। आणि तीच खरी पतिव्रता आहे सज्जन हो। आपल्या पतीची इज्जत जी रस्त्यावर येऊ देत नाही ना, ती खरी पतिव्रता असते। कित्येक माता मावल्यांचे पती दारू पितात सज्जन हो, कामधंदे तर काही करत नाहीत, पण संध्याकाळी आलं तर आल्याबरोबर पुन्हा त्रास देणार, शिव्या देणार, मारहाण करणार, घरी सुख लागू देत नाही। असे कित्येक पती असतात सज्जन हो। इथं बसलेल्या आमच्या माय मावल्यांपैकी सुद्धा बऱ्याचशा जणींचे, काही जणींचे पती दारू पिणारे असतील, त्रास देणारे असतील। मला सांगा, खरं सांगा, प्रामाणिकपणाने सांगा, माझ्याकडे औषध आहे, दारू सोडण्याचं औषध आहे माझ्याकडे। खरं सांगा, कोणाकोणाचे पती दारू पितात हात वर करा, पुरुष मंडळी हात वर करून सांगा, मला कोणाचा नवरा दारू पितो, कथा संपली की औषध देतो मी, लगेच औषधाने गुण येणार, उद्या तर ते दारूच पिणार नाही महाराज, इथं कोण नाही। तुम्ही म्हणायची गरजच नाही, तुम्ही म्हणायची गरज नाही। यांनी एकीने तरी हात वर केलाय का सांगा, पुरुष मंडळी पाहताय का तुम्ही? एकीचा बी हात वर नाही, एकीचा बी। हा, या सगळ्या इतक्या भाग्यवान आहेत की याचा एकीचा बी नवरा दारू पित नाही। इतक्या भाग्यवान आहेत या सगळ्या, इतक्या भाग्यवान आहेत। तुम्हाला माहिती यांनी हात वर का केला नाही? तुमच्या आबरूची लक्तर वेशीवर टांगल्या जाऊ नये म्हणून यांनी हात वर केला नाही, लक्षात घ्या सज्जन। कसा बी असू द्या, कसा बी बेवडा असू द्या, पेनारा असू द्या, कसा बी असू द्या, त्रास देणारा जरी असला ना, कोणतीच माऊली सज्जन म्हणत नाही माझा नवरा दारू पितोय म्हणून, मला त्रास देतोय म्हणून, कोणतीच म्हणणार नाही। ती मरायला तयार होईल, मरायला तयार होईल, पण सज्जन हो आपल्या नवऱ्याची लाज जाऊ देत नाही ते। पण खरं सांगू का माय मावल्यांनो, हे सोकलेत कुणामुळे? तुमच्यामुळे सोकलेले असते। तुम्ही बघा, नवरा जर दारू पिणार असेल तर नवऱ्याच्या त्या अवगुणावर सगळ्यात पहिलं पांघरून टाकायचं काम त्याचीच बायको करत असते। त्या नवऱ्याला जर कोणी काही बोलायला लागलं का, तो पिऊन आलेला जरी असला आणि तो बोलायला आलं की लगे ही जाते तिथं कमराला पदर खोसून असं, काय म्हणता माझ्या नवऱ्याला तुम्ही? काय समजलं तुम्ही स्वतःला? बघते तुमची एका एकाची सोय। कळवळा येतो ना, कळवळा पिणारा जरी असला ना, कसा बी जरी असला ते नवरा आहे सज्जन, पती आहे, परमेश्वर म्हणलंय त्याला। हे माझ्या धर्मशास्त्रानं शिकवलंय ना आपल्या प्रत्येक या माझ्या माय मावल्यांच्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये की पती हा आमचा परमेश्वर आहे म्हणून। आणि त्या पतीला परमेश्वरच मानावं सज्जन हो। तुम्ही काय काय म्हणतील, महाराजाकडे खरंच औषध आहे काय? हे बी काय कायच्या डोक्यात असेल, औषध बिषध काय नाही मावशी माझ्याकडे एक औषध आहे, काय सांगू का? पण ते झालंय जरा जालिम आहे।
जर दारू सुटायची असं सुटावी असं वाटत असेल नवऱ्याची तर औषध असं आहे, नवरा ज्या टायमाला दारू पिऊन येणार घरी यायच्या टायमाला फक्त एक काम करायचं, डोक्यावरचं पदर खाली घ्यायचा, खाली म्हणजे असा पाठी मागून असं इथं कमरेला खोसायचं. म्हणजे तुमच्या लक्षात आला ताई मोड कसा आहे ते नेमका. असा पाठी मागून खोसायचा. ते तुम्हाला माहिती कधी खोसल्या जातो यो, डोक्यावरचा पदर कधी येतो खाली असा इकडून पाठी मागून असा इथं असा लगेच म्हणते बघते तुझी सोय जरा आता. पदर असा मागून घ्यायचा आणि केस मोकळे सोडायचे. पती नवरा घरी दारात यायच्या आधी केस असे मोकळे सोडायचे, भला मोठं कुंकू लावायचं असेल आणि असं खंटाडाचं खनपटाचं लाकूड हातात घ्यायचं असेल आणि दारात बसायचं. तुमचा अवतार पाहिला त्यांनी आला, पहिलं दारात आला, पिऊन आला की एक पहिलं लाकूड पाठीत टाकायचं. पहिलं लाकूड पाठीत पडलं ना की दुसऱ्या लाकडाला तो विचार करेन आणि पहिले हात जोडील. तो म्हणेन बस झालं, आजपर्यंत सगळं खपून घेतलंय, आता इथून पुढं सहन नाही करू शकत. कवर तरी तुम्ही सहन करता. सहन करून 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 सज्जन हो कधीतरी अधून मधून त्याला त्याची अवकात बी दाखवत जा. तसं तुम्ही बी काय कमी नाहीत म्हणा. विनोदाचा भाग सोडा. पती हा धर्मशास्त्राने सांगितलंय आपला पती परमेश्वर आहे. राक्षस पती आहे, राक्षस दुष्ट दुर्जन असा पती त्या वृंदेचा. पण तिनं मात्र परमार्थ करायचा सोडला नाही. ती शंकर भगवंताची निसीम भक्त आहे आणि ती पतिव्रता असल्यामुळं त्या पतिव्रता स्त्रीची ताकद तिच्या पतीला आपोआप जात असते. सज्जनो, त्या वृंदेची ताकद, वृंदीच्या पतिव्रत्याची ताकद तिच्या नवऱ्याला मिळायची. कुणाला? जलंधराला. फार गोड कथा आहे, जरा लक्ष देऊ नये का. त्या जलंधराला त्याची ताकद मिळायची. त्या ताकदीचा गैरफायदा तो करायचा, गैरवापर करायचा. एक दिवस सूतजी महाराज शौनकादिकांना सांगतायत की हे ऋषियो, एकदा तो जलंधर भगवान कैलास पर्वतावर गेला आणि कैलासावर जाऊन त्याने पार्वती मातेची मागणी केली. अंतकरणामध्ये त्याच्या दुर्बुद्धी निर्माण झाली. गौरी हरण लालसा, अंतकरणामध्ये दुर्बुद्धी निर्माण झाली. सज्जन गेला, पार्वतीची मागणी केली. शंकर भगवंताने पार्वतीला देण्यासाठी नकार दिला. शंकर भगवान पार्वती मला का देत नाहीत म्हणून शंकरासोबत तो लढाई करू लागला, युद्ध करू लागला. इतकं भयंकर युद्ध छेडलं गेलं सज्जन हो, इतकं भयंकर युद्ध छेडलं गेलं. शंकर भगवंताच्या हातून तो जालंधर मारल्या जात नाही. कारण शंकर भगवंताने त्याला मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याला पुण्य कुणाचं मिळत होतं? त्याच्या पत्नीचं पुण्य मिळत होतं. त्या पुण्यामुळे तो मरत नव्हता कुणाच्याच हातून. शंकराच्या हातून बी मरणा तो. शेवटी माझ्या भगवान परमात्म्याने विचार केला, हा का मरत नाही, हा दुष्ट का मरत नाही. आणखी भगवान परमात्म्याने विचार केला आणि पाहिलं, त्याच्या मुळाचं कारण शोधलं आणि कारण असं निघलं, म्हणले जोपर्यंत याच्या पतिव्रता पत्नीचं पुण्य याला मिळत राहणार तोपर्यंत हा कुणाच्याच हातून मारल्या जाणार नाही. मग भगवान परमात्म्याने विचार केलं, यानं काय केलेलं आहे? पांघरून घेतलेलं आहे. कुणाचं? धर्माचं पांघरून घेतलेलं आहे. आणि धर्माचं पांघरून घेऊन आतमध्ये हा अधर्म करतोय. जोपर्यंत धर्माचं कवच याचं तोडल्या जाणार नाही तोपर्यंत त्याच्या आतमधला अधर्मी मारल्या जाणार नाही. धर्माचं कवच तोडावं लागेल म्हणजे काय करावं लागेल? आता या पतिव्रता स्त्रीचं पातिव्रत्य नष्ट करावं लागेल. देवानं विचार केला, अवघड काम आहे पण करावं लागणार आहे, विलाज नाही काही. राक्षसपती आहे ना सज्जन हो, धर्माचं पांघरून घेऊन अधर्माचे काम करतोय. कधी कधी सज्जन हो डायरेक्ट एखादा जर अधर्मी माणूस असला ना, अधर्मी, लक्ष देऊ नये का, जो देवाला मानत नाही, धर्माला मानत नाही, ग्रंथाला मानत नाही, संताला मानत नाही, पंथाला मानत नाही, अशा माणसाचा इलाज करणं फार सोपं काम असते बरं का सर.
जो कशालाच मानत नाही, सरळ सरळ ज्यांनी स्वतःला नास्तिक म्हणून घेतलेलं आहे ना, अशा माणसाचा विलाज होऊ शकतो. पण सज्जन हो, बाहेरून पाहिलं तर कपाळाला गंध बी लावतोय, गळ्यात माळ बी घातलेली आहे, धार्मिकतेचा आव बी आणतोय आणि वाईट काम सुद्धा आतून आतून काड्या करण्याचे काम करतोय, आतून आपल्याच धर्माला पोखरण्याचं काम करतोय. घर का भेदी लंका डहाय, असा गाभोळा जो माणूस आहे ना सज्जन, त्याचा विलाज करणं फार अवघड आहे. एक तर नास्तिक असेल 100% तर त्याचा विलाज करता येतो. बऱ्याचदा सज्जन हो, आपल्या धर्माला हानी नास्तिक लोकांपासून नाही, निधर्मी लोकांपासून नाही, जेवढा धोका आपल्याला आपल्या लोकांपासून आहे. कारण ते ओळखू येत नाही आपल्याला, बाहेरून जर बघितलं तर त्याचा मुखवटा कळत नाही आपल्याला. म्हणून तर म्हणतात ना, जुन्या काळातली एक म्हण आहे ना, हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहां दम था. आग तो हमारे अपने ही लगाते हैं, आग तो हमारे अपने ही लगाते हैं, गैरों में कहां दम है, गैर तो सिर्फ हवा देने का काम करते हैं. जोपर्यंत धर्माचं कवच याचं तोडल्या जाणार नाही, तोपर्यंत हा मारल्या जाणार नाही. लक्षात आलं देवाच्या. मूळ शोधलं, त्याचं मूळ शोधलं. मूळ याला ताकद कुठून मिळते, याचं मेन केंद्र ताकदीचं कुठून आहे, याचा पॉवर सप्लाय कुठून होतोय. देवानं विचार केला सज्जन हो, त्याचा पॉवर सप्लाय बंद केला पाहिजे, त्याचं वायर काटलं पाहिजे डीपीतूनच, मेन डीपीतून, तरच याचा उजेड बंद होणार आहे. ज्ञानोबा म्हणतात सज्जन, एखादं झाड संपवायचे, नष्ट करायचं झाड, त्या झाडाच्या फांद्यावर किती बी तोडीत राहा तुम्ही, आणि मुळाला जर तुम्ही पाण्याची नळी सोडली आणि वर फांद्या तोडीत राहिला तर ते झाड नष्ट होत नाही. वरी वरी पालवी कुडी जे, वरी वरी पालवी कुडी जे, मुळासी उदक घालीजे, आणि कैसेनी नाशू पाविजे तया वृक्षा. ज्ञानोबा म्हणतात, वर वर किती फांद्या तोडल्या, मुळाला जर त्याच्या मुळाला पाणी सोडलं, किती दिवस जरी वरच्या फांद्या तोडीत राहिला तरी ते झाड नाश होणार नाही, झाड संपणार नाही. कारण मुळाला त्याच्या पाणी चालूच आहे, त्याच्या फांद्या येतच राहणार आहेत. तुम्ही किती तोडीत राहा, त्याला फांद्या येतच राहणार आहेत. झाड जर संपवायचं असेल तर काय करावं लागेल, मुळावर घाव घालावं लागेल. मुळावर देवानं विचार केला. फार गोड कथा आहे, लक्ष देऊन ऐका. माझ्या भगवंतानं विचार केला, तर याला एकच पर्याय, याला मिळणारं जे पुण्याचं कनेक्शन आहे ते कनेक्शन आपल्याला कट करावं लागेल. मग देवानं काय केलं सज्जनावजी, वृंदा होती ना त्याची पत्नी वृंदा, पतिव्रता स्त्री, शंकराची निश्चिम भक्त, त्या वृंदेचा पती असणारा तो जलंधर शंकरासोबत लढाई करत होता. तो कशानच मरत नव्हता. भगवान परमात्म्यानं सज्जनाव वैकुंठातून जाऊन डुप्लिकेट तिच्या नवऱ्याचं रूप धारण केलं. कुणाचं? त्या जलंधराचं. त्या जलंधराचं रूप डुप्लिकेट धारण केलं. ज्या पलंगावरती वृंदा बसली होती त्या पलंगावर भगवान परमात्मा डुप्लिकेट तिच्या नवऱ्याचं रूप घेऊन गेले. तिच्या शेजारी जाऊन परमात्मा बसले. तिच्या शरीराला स्पर्श झाल्याबरोबर परपुरुषाचा स्पर्श शरीराला होता क्षणी तिचं पातिव्रत्य नष्ट झालं. आणि पातिव्रत्य नष्ट झाल्याबरोबर सज्जना हो, शंकर भगवंताच्या हातून तिचा खरा जो पती होता, पुण्य संपलं ना, वायर कट झालं. वायर कट झालं, पुण्य पतिव्रता धर्म तिचा नष्ट झाला, खंडित झालं. आणि ते पुण्य संपल्याबरोबर सज्जन हो, शंकराच्या हातून तिचा नवरा मारला गेला. सैनिकांनी तिच्या त्या मेलेल्या नवऱ्याचं मस्तक मुंडक त्यांनी आणलं आणि तिच्या समोर ते मस्तक मेलेल्या नवऱ्याचं आणून टाकलं. मेलेल्या नवऱ्याचं ते मुंडक ते मस्तक तिनं पाहिल्याबरोबर सज्जन हो, तिनं ओळखलं, हा मेलेलाच माझा पती आहे. पतिव्रता होती ना, ओळखलं तिने. जर हा मेलेला माझा पती आहे तर माझ्या शेजारी बसलेला कोण आहे हा? आणि मग सज्जन होती तिच्या लक्षात आलं की माझ्या बरोबर दगा फटका झालाय. शेजारी बसलेला कोण? तिने त्याच्याकडे पाहिलं. ती म्हणू लागली, तुम्ही कोण आहात?
माझ्या पतीचं रूप घेऊन आलाय तुम्ही आणि माझं पातिव्रत्य तुम्ही नष्ट केलंय, तुमच्यामुळे माझा पती आज मारल्या गेलाय म्हणे, तुम्ही कोण आहात सांगा. लवकरात लवकर तुम्ही तुमच्या मूळ रूपामध्ये प्रगट व्हा, अन्यथा कमंडलूतलं पाणी मी हातामध्ये घेईन आणि पाणी जर अभिमंत्रित करून तुमच्या अंगावर टाकलं ना तर एका क्षणात मी जाळून खाक करीन तुम्हाला. कारण तेवढी पावर तिच्यामध्ये होती. तुका म्हणे पतिव्रतांजीची देवावरी सत्ता, देवावर सुद्धा सत्ता गाजवण्याची ताकद तिच्यामध्ये पतिव्रतेमध्ये असते. मी काल परवाच्या दिवशी सुद्धा सांगितलं की त्या सत्य सावित्रीने आपल्या पतीला देवाच्या दरबारातून यमलोकातून माघारी आणला. पतिव्रता धर्माची ताकद सांगताना देवाला म्हणू लागली, कोण आहे तुम्ही? तुमच्या मूळ रूपामध्ये प्रगट व्हा, अन्यथा जळून भस्म करून टाकीन. जगाचा बाप पण सज्जन हो थरथर कापायला लागला, थरथर कापायला लागला जगाचा बाप. भगवान परमात्मा आपल्या मूळ रूपात प्रगट झाले. जरा बारकाईने लक्ष द्या. मूळ रूपात देव प्रगट झाले. त्या वृंदेनं देवाकडे पाहिलं आणि देवाकडे पाहिल्याबरोबर सज्जन हो तिला राग आला. देवा तुम्ही, अहो देवा मी तर असं ऐकलं होतं की तुम्ही या जगामध्ये अवतार का घेताय? परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. देवा मी असं ऐकलं होतं की तुम्ही दुष्टाचं निर्दळन करण्यासाठी, साधूचं रक्षण करण्यासाठी, पतिव्रता स्त्रियांचं पातिव्रत्य, त्या पातिव्रत्याचं रक्षण करण्यासाठी, धर्म राखण्यासाठी तुम्ही अवतार घेता. आणि कुशाल देवा तुम्ही तर अधर्मी माणसासारखं काम केलं हो देवा. ओ शोभतय का तुम्हाला? हाच आहे का तुमचा धर्म? ओ एका पतिव्रता स्त्रीच्या पातिव्रत्याचं रक्षण करण्याऐवजी देवा सरळ सरळ तुम्ही त्या पतिव्रत्याचे पातिव्रत्याचं भक्षण केलं देवा तुम्ही. अहो देवा तुमच्यासारखे रक्षकच जर भक्षक झाले तर आमच्या सारख्या भक्तानं कुणाच्या आधाराला जावं, कुणाच्या पायाजवळ बसावं? भक्ती तरी कोणाची करावी देवा? वृंदेनं नको नको ते देवाला बोलली ती वृंदा सज्जन हो. आणि तिचा राग, तिचा क्रोध हा जायज आहे, मान्य आहे, कबूल आहे तिचा क्रोध करणं सज्जन हो. कारण तिचा पती आज गेलाय तिच्यापासून. पण एक लक्षात घ्या सज्जन हो, ज्या वेळेला हे सगळं ऐकलं ना तुम्ही आता, तर हे ऐकल्यानंतर तुमच्या बी मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल की खरं हे देवानं असा अन्याय त्या पतिव्रता स्त्री सोबत देवानं अन्याय करायला नव्हता पाहिजे. एका पतिव्रता स्त्रीचं पातिव्रत्य देवाने नष्ट करायला नको पाहिजे होतं, पण केलं देवाने. पण एक लक्षात घ्या सज्जनो, माझा भगवान परमात्मा कधीच कोणासोबत अन्याय करत नाही. परमात्मा कधीच अन्याय करत नाही. आज जशी ही वृंदा बोलली ना, रामायणामध्ये एक असा प्रसंग आहे बरं का पुरुष मंडळी. जागेत ना तुम्ही सगळे? तिकडे जरा जास्त गार सावली म्हणून म्हणलं तुम्हाला, जागेत का तुम्ही? जास्त गार सावलीत माणूस बसलं ना की डोळे कधी झाकत येत कळत नाही माणसाला. गार हवा यायला लागली ना काष्टे महाराज, कधी डोळ्यावर परिणाम होतो त्याचा कळतच नाही माणसाला. अधून मधून पुरुष मंडळीला चेक करावं लागते मला. माता माऊल्यांचे डोळे मला दिसतात, पुरुषांचे दिसत नाही. डोळे जरा जास्त लांब आहेत, झाकलेत का उघडीत ते कळत नाही. चष्मा घातल्यावर तर मिळत लागत नाही. आज जसं या वृंदेनं देवावर आरोप लावलेत, असाच एकदा आरोप रामायणामध्ये गोड प्रसंग आहे सज्जनो. एका देवाच्या भक्तांना असाच आरोप लावला होता. कुणाला? देवावर आळ घेतला होता, आरोप घेतला होता. नाव होतं त्याचं सज्जन हो वाली. वाली ज्या वेळेला भगवान परमात्म्याने सुग्रीवाची बाजू घेऊन वालीला मारलं ना, बाण मारला. बाण मारला कसा मारला? झाडाच्या आड उभं राहिले भगवान रामजीने त्याला बाण मारला. बाण मारल्याबरोबर सज्जन होतो वाली धराशाही झाला. वाली धरार तिथी पडलाय. पण पडत असताना जसा बाण लागला सज्जन हो वक्षस्थळाला त्याच्या बाण लागला आणि खाली पडला. बरं का पुरुष मंडळी लक्ष देऊ नये का, फार गोड आहे. खाली पडल्याबरोबर पडता जसा पडला तो, आणि वाली खाली जमिनीवर पडल्यावर देवाला खात्री पटली. भगवान परमात्मा, भगवान रामजी स्वतः त्या वालीच्या पायाजवळ जाऊन उभे राहिले.
त्या वालीनं पाहिलं सज्जन हो, डोळे उघडले आणि समोर पाहिलं तर समोर भगवान परमात्मा उभा आहे. देवाला पुढे पाहिल्याबरोबर वालीच्या तोंडातून शब्द निघतात. वाली काय म्हणतो ऐका सज्जन हो. धर्म हेतू हो, धर्म हेतू, धर्म हेतू अवतरे हो गोसाई हो, मारे हूँ मोही व्याध की नाई. धर्म हेतु अवतरे हूँ गोसाई. धर्म हेतु अवतरे हूँ गोसाई. धर्म हेतु अवतरे हूँ गोसाई. मारे हूँ मोही व्याध की नाई. धर्म हेतु अवतरे हूँ गोसाई. 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 मारे हूँ मोही व्याध की नाई. धर्म हेतु अवतरे हूँ गोसाई. धर्म हेतु अवतरे हूँ गोसाई. धर्म हेतु अवतरे हूँ गोसाई. मारे मोही व्याध की नाई. धर्म हेतु अवतरे हूँ गोसाई. अवतरे हूँ काय म्हणतो तो वाली भगवान परमात्म्याला. देवा ओ देवा, मी तर असं ऐकलं होतं देवा, तुम्ही धर्माच्या रक्षणासाठी या जगात जन्माला आलात म्हणून. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. देवा, मी तर असं ऐकलं होतं तुम्ही धर्माच्या रक्षणासाठी आलात आणि हाच का तुमचा धर्म रक्षण करणं देवा. अहो काय देवा, तुम्ही शोभलं का तुम्हाला. वाली म्हणतोय ऐका लक्ष देऊन. अहो देवा, तुम्हाला शोभलं का. हुशार झाडाच्या आड उभं राहून एखाद्या पारध्यासारखा बाण मारला देवा तुम्ही मला. अहो तुमच्या मनगटात जर ताकद होती ना, तुमच्या बाहुबलामध्ये ताकद होती ना, तर समोरासमोर तुम्ही मला चॅलेंज करायला पाहिजे होतं. अहो समोरासमोर जर लढाई करायला आले असते ना, समोरासमोर युद्ध करायला आले असते ना, तर मग दाखवलं असतं तुम्हाला सुद्धा या वालीमध्ये काय ताकद आहे. असाल तुम्ही देव, असल तुमच्या सगळ्या हातामध्ये, पण तुम्ही जर देव असाल तर मी बी वाली आहे. हो, मी बी काही सामान्य नव्हतो देवा, पण झाडाच्या आड तुम्ही उभं राहून बाण मारणं चांगलं नव्हतं का. तुम्ही झाडाच्या आड उभं राहून बाण मारलाय देवा, मला सांगा ना, हा काय धर्म आहे का तुमचा. पारद्यासारखा आड उभं राहून बाण मारला तुम्ही मला. अहो तर बुजदिल माणसाचं काम आहे, पुरुषार्थी शूराचं काम नाही केलं देवा तुम्ही. हे झाडाच्या आड उभं राहून बाण मारलाय. पहिला आरोप आहे, हा पहिला आरोप आहे वालीचा देवावर, पहिला आरोप आहे. आणि दुसरा आरोप तो करतो, मैं बैरी सुग्रीव पियारा. मैं बैरी सुग्रीव पियारा. हो गुणनाथ कवन मोहि मारा. मैं बैरी सुग्रीव पियारा. देवा, मी तुमचा वैरी आहे आणि सुग्रीव तुम्हाला प्यारा आहे. अहो देवा ठीक आहे, मला 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 नाही करायचा तुमच्या नात्यामध्ये. सुग्रीव तुम्हाला प्रिय का आहे हे मला नाही विचारायचं देवा, पण मी तुमचा वैरी काय आहे.
मी काय अपराध केला होता तुमचा देवा सांगा ना, काय अपराध केला होता मी तुमचा? मै बैरी सुग्रीव पियारा, मै बैरी सुग्रीव पियारा, मैं बेरी सुग्रीव प्यारा, मैं बेरी सुग्रीव प्यारा, मैं बैरी सुग्रीव पियारा, मैं बैरी सुग्रीव पियारा, मैं बेरी सुग्रीव प्यारा, मैं बेरी सुग्रीव प्यारा। कवन मोहि मारा, कवन मोहि अवगुणनाथ, कवन मोहि मारा, देवा अपराध काय आहे माझा? मै बैरी सुग्रीव पियारा, हे अवगुणनाथ, कवन मोहि मारा। मी तुमचा वैरी आणि सुग्रीव तुम्हाला प्यारा आहे, पण मला का मारलंय तुम्ही देवा सांगा ना? अवगुणनाथ कवन मोही मारा, माझा अवगुण काय होता सांगा ना, माझा गुन्हा काय होता सांगा? पहिली गोष्ट, पहिला प्रश्न होता तो म्हणतो देवा मला झाडाच्या आड उभं राहून का मारलं, पारद्यासारखं का मारलं? पहिला त्याचा प्रश्न देवाला होता. आणि दुसरा प्रश्न त्या वालीनं विचारला, मी तुमचा वैरी आणि सुग्रीव तुम्हाला प्यारा आहे. ठीक आहे, तुम्ही तुमचा जर मी वैरी आहे, सुग्रीव प्यारा आहे, याच्यात मला काही दुःख नाही देवा. सुग्रीवावर तुम्ही आणखी प्रेम करा, पण मला तुम्ही का मारलं सांगा? माझा काय अपराध होता बोला, कशामुळे मला मारलंय? आणि कुशाल तुम्ही धर्माच्या नावानं सज्जन आहोत. वाली म्हणतोय देवा कुशाल तुम्ही म्हणता मी धर्मासाठी येतो, धर्माच्या रक्षणासाठी येतो. अहो देवा, हे तुमचं वागणं चांगलं नाही देवा. तुम्ही माझ्या बरोबर असं वागून तुमच्या देवपणाला बट्टा लावला हो देवा. वाली म्हणतोय पहा, वालीचं बी म्हणणं देवानं ऐकून घेतलं आणि वालीला उत्तर दिलं. सज्जनो, काय उत्तर दिलं वालीला ऐका. भगवान परमात्मा म्हणतात, वाली तुझा पहिला प्रश्न आहे की धर्म हे तू अवतरे हो गोसाई. पारध्यासारख्या झाडाच्या आड उभं राहून मला बाण का मारला, हा प्रश्न आहे ना तुझा वाली. त्याचं उत्तर ऐक, पहिलं उत्तर सांगतो. भगवान म्हणतात, वाली तू म्हणतोस ना तू तुझ्या बरोबर लढाई करायला पाहिजे होती, समोरासमोर युद्ध करायला पाहिजे होतं. पण वाली एक गोष्ट ध्यानात घे, युद्ध हे कुणामध्ये होत असतं? समान लोकांमध्ये युद्ध होत असतं, समान लोकांमध्ये. आणि दुसरी गोष्ट, युद्ध माणसा माणसामध्ये होत असतं. तुझ्या बरोबर युद्ध करायला तू काय माणूस आहेस का? तू कोण आहेस? माकड आहेस तू, जनावर आहेस तू. आणि माकडाचं आणि माणसाची बरोबरी होत नसते रे वाली. जनावराला जर मारायचं असेल तर त्याच्यासोबत युद्ध करून नाही मारल्या जात. जनावराची माणूस शिकार करत असतो, शिकार. आणि जनावराची शिकार ही समोरासमोर नसते करता येत. शिकार जर करायची असेल जनावराची तर समोरासमोर नाही करता येत. जनावराची शिकार ही कुठेतरी आड दबा धरून बसावं लागते, आडोंगी असं कुठेतरी उभं राहूनच त्याची शिकार करावं लागते. समोरासमोर म्हणलं होतं शिकार पळून जाईल. म्हणून पहिलं जे उत्तर होतं, झाडाच्या आड उभं राहून बाण मारलं ना, मी तुला मारलंय म्हणजे तुझ्यासोबत युद्ध केलं नाही, मी तुझी शिकार केली, शिकार.
आणि दुसरा प्रश्न होता तुझा की मी अपराध काय केला, अपराध कशामुळे देवा तुम्ही मला मारलं, त्याचं कारण बी ऐकून घे, सांगतो मी तुला. तुला मारण्याचं कारण मै वैरी सुग्रीव पियारा अवगुण नाथ कवन मोही मारा, तू म्हणतोस ना मी तुमचा वैरी आणि सुग्रीव तुम्हाला प्यारा आहे, तुम्ही मला का मारला असा प्रश्न आहे ना तुझा. ए वाली ऐक, तुला मारण्याचं कारण ऐक. हे बघ वाली, 4 जणींकडे 4 जणीकडे वाईट नजरेनं जो पाहतो, 4 जणीकडे वाईट नजरेनं जो पाहतो, शास्त्र सांगतं त्याला दिसता क्षणी गोळ्या घातल्या तरी पाप लागणार नाही. अनुज बधू भगिनी सुतनारी, सुनु सट कन्या समये चारी. आपल्या छोट्या भावाची बायको, आपल्या स्वतःची बहीण, अनुज बधू भगिनी सुतनारी, आपल्या मुलाची बायको आणि आपल्या स्वतःची कन्या, या 4 जणीकडे जो वाईट नजरेनं पाहतो, शास्त्र सांगतं त्याला दिसता क्षणी गोळ्या घातल्या तरी त्याला पाप लागणार नाही. आपल्या छोट्या भावाची पत्नी, आपल्या मुलाची पत्नी, आपल्या स्वतःची मुलगी कन्या आपली आणि आपल्या स्वतःची बहीण, या 4कडे वाईट नजरेनं जो पाहतो ना, शास्त्र सांगतं त्याला दिसता क्षणी गोळ्या घाला, दिसता क्षणी मारून जरी टाकलं ना तर शास्त्रानं तुम्हाला सूट दिलेली, पाप लागू शकत नाही. आणि वाली, ते पाप तू केलंस. तुझ्या छोट्या भावाची पत्नी, सुग्रीवाची पत्नी आपलीशी करून घेतली होती आणि त्या सुग्रीवाला इकडे या ऋषमुख पर्वतावर हाकलून दिलंस. अरे एवढा मोठा अपराध केलास तू. आपल्या भावाची पत्नी म्हणजे आपली लेक असते, आपली मुलगी असते, आणि खुशाल तू तिला आपलंस करून पुन्हा वरून विचारतोस की माझा अपराध काय, माझा गुन्हा काय. अरे एवढा मोठा गुन्हा तू केला असेल, वरून मला विचारतोस माझा गुन्हा काय म्हणून. शेवटी सज्जन हो, देवानं त्याच्या दोन्ही प्रश्नाची उत्तर दिलं, त्याला निरुत्तर केलं आणि नाविलाजानं शेवटी वालीला देवाला शरण जावं लागलं. सज्जन हो, शरण जावं लागलं. हृदय प्रीती मुख वचन कठोरा. आज जसं वालीचे आरोप देवानं खोडून काढले ना सज्जन हो, असाच आरोप आता केलाय देवावर कुणी, त्या वृंदा नावाच्या पतिव्रता स्त्रीने. ती पतिव्रता म्हणते देवा, अहो पतिव्रता स्त्रियांचं रक्षण तुमच्या सारख्यानं केलं पाहिजे देवा, तुमचा अवतार त्याच्यासाठी आहे. आणि खुशाल माझ्यासारख्या एका पतिव्रता स्त्रीचं रक्षण करण्याऐवजी तुम्ही खुशाल माझं पतिव्रत्य आज नष्ट केलं देवा. अहो तुम्हाला शोभतंय का देवा, हे असं वागणं तुम्हाला शोभतंय का. माझ्या भगवंतानं तिचं बोलणं ऐकून घेतलं. ती बी अशीच सुग्रीव वाली सारखीच नको नको ते देवाला बोलली. आधी देवानं ऐकून घेतलं, मग तिला तिचं उत्तर दिलं. भगवान म्हणतात, अरे वृंदा, तुझ्या पतीला मी मारलं, बरोबर आहे, मान्य आहे, माझ्यामुळं तुझा पती मारला गेला. मी तुझं पातिव्रत्य नष्ट केलं म्हणून तुझा पती मारला गेला. तुझा आरोप एकच आहे की माझं पातिव्रत्य देवा तुम्ही नष्ट का केलं. अरे वृंदा ऐक, तुझं पातिव्रत्य नष्ट मी नाही केलं, मला ते करावं लागलं. म्हणजे करणं आणि करावं लागणं याच्यात फरक आहे बरं का. भगवान म्हणतात, वृंदा ऐक, तुझं पातिव्रत्य मी नष्ट का केलं. फार गोड कथा आहे, जरा बारकाईनं लक्ष द्या म्हणजे लक्षात येईल तुमच्या. भगवान म्हणतात, वृंदा, तुझं पातिव्रत्य नष्ट मी का केलं त्याचं कारण ऐक म्हणे. तू एक पतिव्रता स्त्री आहेस आणि तुझ्या पातिव्रत्याच्या तपाचं पुण्य, त्याचं फळ तुझ्या नवऱ्याला भेटत होतं. भगवान म्हणतात, वृंदा ऐक, एखाद्या ठिकाणी 100 माणसं अडकलेत बर का सर, 100 माणसं एखाद्या ठिकाणी अडकून पडलेले आणि त्या 100च्या 100 माणसाचा मृत्यू होणार आहे, ते मरणार आहेत 100 बी माणसं. पण जो माणूस त्या 100 माणसाला मारणार आहे, त्या 100 माणसाच्या समोर त्या माणसानं प्रस्ताव टाकला की तुमच्या मधले 99 माणसं जिवंत राहतील, त्या सगळ्या 99 माणसाला जीवदान मिळेल,
पण तुमच्यातला एक माणूस माझ्या स्वाधीन करावा लागेल, त्याला मारून टाकणार मी. एक माणूस जर समजा एका माणसाचं बलिदान दिल्यामुळं, लक्ष देऊन ऐका शब्द जरा, एका माणसाचं बलिदान दिल्यामुळे 99 माणसाचे जर प्राण वाचत असतील तर एका माणसाला मारणं धर्म आहे का अधर्म आहे? तुमचं म्हणणं काय सांगा. महिला मंडळी बोला. शब्द कळाला, प्रश्न कळाला का तुम्हाला? 100 माणसं अडकून पडलेले, त्याच्यातल्या एकाला जर मारल्यानं 99 जण जर जिवंत राहत असतील तर 99 जणांना जिवंत ठेवण्यासाठी, त्यांना जीवदान मिळविण्यासाठी एका माणसाला मारणं धर्म का अधर्म? धर्म आहे. का म्हणून धर्म आहे? जरी एका माणसाला, आता त्याला सुद्धा जीव आहे, त्याला बी जगायचंय, या 99 माणसासारखं जगायचंय त्याला बी, पण त्याच्या एकट्याच्या मरण्यामुळे जर 99 प्राण वाचत असतील तर इथे 99 जणांच्या प्राणासाठी एकाला मारणं धर्म मानल्या गेलेला आहे. भगवान परमात्मा त्या वृंदेला म्हणतात, वृंदा तुझ्या एकटीच्या पतिव्रता धर्मामुळं, तुझ्या एकटीच्या पातिव्रत्यामुळे तुझा नवरा दररोज हजारो पतिव्रता स्त्रियांचं पातिव्रत्य नष्ट करत होता. तुझ्या एकटीच्या पातिव्रत्यामुळे हजारो स्त्रियांचं पातिव्रत्य रोज नष्ट होत होतं, आणि तुझ्यामुळे तुझं पातिव्रत्य नष्ट केल्याने हजारो पतिव्रता स्त्रियांच्या पातिव्रत्याचं रक्षण मी केलंय. मग आता तू ठरव, मी धर्म केला की मी अधर्म केला? तिचं काही चाललं नाही. देवाच्या पुढे सज्जनाव निरुत्तर झाली ती. पण तिचा पती गेलाय ना, पती गेलाय तिचा. तिने देवाला शाप दिला, देवा आज जशी तुम्ही माझी माझ्या पतीची ताटातूट केली ना, असंच तुम्हाला सुद्धा तुमच्या पत्नीच्या वियोगाने तडफडावं लागेल म्हणे देवा. त्या वृंदेचा शाप खरा करण्यासाठी भगवान रामानं जन्म घेतला आणि जानकीच्या वियोगामध्ये भगवान रामाला तडफडावं लागलं. ती वृंदा देवाची निशिम भक्त आहे, महादेवाची निशिम भक्त होती वृंदा. पण सज्जना हो, तिनं आपल्या पती मेल्यामुळं तिनं ठरवलं, आता देवा तुम्ही माझं पातिव्रत्य नष्ट केलं, माझा पती माझ्यापासून दूर केलं, माझ्या पतीची माझी ताटातूट केली, आता मला जिवंत राहायचं नाही. तिने योग अग्नीने आपलं जीवन संपून टाकलं आणि सज्जना हो आपला प्राण तिने त्याग केला. पण आता पुन्हा तुमच्या काही जणांच्या डोक्यात असा प्रश्न असेल, काही जणांच्या डोक्यात असा पुन्हा एक प्रश्न असेल की त्या वृंदेला तिचं पातिव्रत्य देवानं नष्ट केलं, हजारो स्त्रियांचं पातिव्रत्य नष्ट केलं खरंय, पण वृंदेनं भक्ती केली ना देवाची. त्या भक्ती करणाऱ्या एका भक्ताच्या जीवनामध्ये असं दुःख काय यावं? शेवटी तिचा गुन्हेगार आहे देव, है का नाही गुन्हेगार? ती एक भक्त आहे. मग शेवटी काही का होईना, जर देवाला त्या बाकीच्या नराधमाला मारायचं होतं तर देवानं तिच्या खांद्यावर बंदूक ठेवली का नाही सांगा? तिच्या खांद्यावर बंदूक ठेवून देवानं गोळ्या झाडल्या ना, मग खांद्याचा वापर तिच्या देवानं केलाच ना. मग देवानं तिच्या खांद्याचा वापर केला म्हणजे देवावर तिचे उपकार झाले. पण एक लक्षात घ्या सज्जनाओ, तुम्ही किती काही करा, भगवान परमात्मा माझा परमात्मा तुमचे 1% सुद्धा उपकार, कोणाचेच उपकार देव आपल्या मस्तकावर ठेवत नाही, कोणाच्याच उपकाराचं ओझ देव आपल्या डोक्यावर ठेवत नाही. त्या वृंदेनं आपल्या योग अग्नीने प्राण त्याग केला. देवानं ऐका माय बाप आपल्या स्वतःच्या हाताने त्या वृंदेच्या शरीराला अग्नी डाग दिला. तिची चिता जळेपर्यंत रात्रभर देव त्या स्मशान भूमीमध्ये बसले वाट बघत. दुसऱ्या दिवशी चिता संपूर्ण जळाली, त्या राखेतून, वृंदेच्या राखेतून तुळशी उगवल्या. तुळशी आपल्या निशिम भक्ताची आठवण म्हणून, भगवान भोलेनाथाच्या निस्सीम भक्ताची आठवण म्हणून भगवान परमात्म्याने त्या ज्या तुळशी उगवल्या होत्या वृंदेच्या राखेतून, त्या तुळशी उपटल्या, तिची आठवण म्हणून उपटल्या. आणि त्या सगळ्या तुळशीचे झाड देवानं वैकुंठामध्ये आपल्या घरी नेऊन लावले. ज्या आळ्यामध्ये लावले ना, मातीचं आळं तयार केलं आणि त्याच्यात तुळशीचे झाड लावले, त्या आळ्याला सुद्धा देवानं नाव ठेवलं काय? काय?